नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण घटक 10 जो निवडक साहित्य कृती आहे त्यामध्ये एक कथासंग्रह आपल्याला दिलेला आहे, जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बागुल यांचं. ती कथासंग्रहाचा सारांश आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कारण प्रश्न असे विचारले जातात पेपरमध्ये की यातला व्यक्तिरेखा काय आहे किंवा मग अ, क- कोणत्या पद्धतीचे कथा यामध्ये दिलेल्या आहे किंवा मग एकंदरीत बाबुराव बागुल यांनी काय विचार सांगितलेलं आहे जेव्हा मी जात चोरली होती इथे. त्यामुळे हे पात्र व्यक्तिरेखा सगळं महत्वाचं ठरतं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला एकंदरीत जेवढंही निवडक साहित्य कृती आहे त्या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 1 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा पूर्ण बॅच अभ्यासक्रमाचा कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पेपर 1 मोफत, रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस, पूर्ण 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट सिरीज आणि पूर्ण अभ्यासक्रमाची टेस्ट सिरीज पण असेल आणि घटक नुसार पण असणार आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी खास ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही लगेच एनरोल करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे माय कोर्सेसमध्ये जाऊन मराठी लिहायचं आहे. त्यामध्ये अशा पद्धतीचे 2 कोर्स येतील आणि त्यामध्ये यूजीसी नेट सेट मराठी 2025 हे सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये पब्लिश कोर्स केल्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे. कंटेंटमध्ये बघा, मॉक टेस्ट, पेपर 1, पेपर 2, क्रॅश कोर्स, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, असं सगळं तुमच्यासाठी कंटेंट अवेलेबल आहे. त्यानंतर लाईव्ह क्लासेसमध्ये सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल जेव्हा केव्हा क्लास असणार तेव्हा. ठीक आहे, तर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. ठीक आहे, तर जेव्हा मी जात चोरली होती, बाबुराव बागुल हे अशा पद्धतीचं त्यांचं हे आहे, मुखपृष्ठ आहे. ठीक आहे, त्यानंतर अनुक्रमणिकामध्ये त्यांच्या कथा आहेत 10. पहिली आहे काळोखाची कैदी, त्यानंतर आहे गुंड, बोवाडा, पाटेवरची, दसऱ्याचा रेडा, वानर, पैसूक, स्पर्धा, विद्रोह आणि जेव्हा मी जात चोरली होती. ठीक आहे, तर लेखकांचा परिचयामध्ये बघताना आपल्याला माहिती पाहिजे की बाबुराव बागुल जे आहेत त्यांचं जुलै 17, 1930 पासून 30 पासून मार्च 26, 2008 पर्यंतचा कालखंड आहे. त्यानंतर आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक आणि कवी आहेत हे. दलित साहित्य सुद्धा आहेत. ठीक आहे. विद्रोही लेखन करतात आणि प्रखर वास्तववादी आहेत. शोषित उपेक्षित झोपडपट्टीतील जे आहेत त्यांचे भेदक चित्रण त्यांनी लेखक म्हणून केलेले आहे. त्यानंतर त्यांची प्रभावी आणि विद्रोही भाषाशैली आहे. कशा प्रभावी आणि विद्रोही भाषाशैली आहे. जिवंत प्रसंग चित्रण म्हणजे जे जिवंतपणा आहेत त्यांच्या कथेमध्ये, त्यांच्या लिखाणात, है ना, कवितेत, त्यामुळे ते विशेष गुण आहेत त्यांचे. त्यानंतर सूड ही कविता जी आपण ऐकतो, सूड ही कथा जी आपण ऐकतो, त्यामध्ये त्यांनी वाडी वस्तीवरील स्त्रीचा हृदय द्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचं चित्रण सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर त्यांचे प्रकाशित साहित्य आहे. कादंबरीमध्ये त्यांनी अघोरी नावाचं कादंबरी लिहिली आहे 1983 ला, अपूर्वा कोडी 2002 मध्ये, पावसा 1971 मध्ये आणि भूमिहीन मूकनायक सरदार सूड अशा पद्धतीने त्यांनी कादंबरी लिहिलेल्या आहेत. तर एकंदरीत या कादंबरीचं प्रकाशन वर्ष पण विचारलं जातं. ठीक आहे. त्यानंतर कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती 1963, मरण स्वस्त होता 1969. तर त्यांच्या कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती 1963, मरण स्वस्त होता 1969. कविता संग्रह आहे वेदा आदी तू होता आणि वैचारिक साहित्य आहे आंबेडकर भारत, दलित साहित्य आणि आजचे क्रांती. ठीक आहे. तर एकंदरीत जेव्हा आपण बाबुराव बागल यांच्या कविता पाहतो किंवा मग ही जी आहे दिलेली जेव्हा जात चोरली होती ही आपली कथासंग्रह, त्यामध्ये आपल्याला दिसून येते की ज्या कविता आहेत 10, त्या 10ही कवितांमधून भारतीय समाजव्यवस्थेमुळे विषमतेच्या वरवंटाखाली चिरडलेले, दुभंगलेले आणि दिक्त झालेले मन आक्रोशात स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसतात. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहातून प्रारंभी जेव्हा कथाकार आहे तो त्याच्यावर जात चोरीची आपत्ती आल्याची आठवते. म्हणजे की त्याला तो काय करतो, नोकरीसाठी आपली जात वेगळी आहे असं सांगतो. पण जेव्हा लोकांना माहिती होतं तेव्हा त्या मरणाहून जास्त त्याला त्रास देतं, दुःख देतं. ठीक आहे, तर चोरीची आपत्ती आल्याची आठवण म्हणजे अंतःकरणातील धगधगता निखारा. खरे तर लेखकाच्या मते त्या देशात आणि दलित समाजात जन्म घेऊ नये
असं त्यांना वाटू लागतं की यात जन्म नसता घेतला दलित समाजात तर खूप चांगलं झालं असतं, कारण त्यांची जी वागणूक आहे तर त्यांचा जो अपमान आहे, त्यांना दुःख देण्याचं ते सगळं खूप जास्त होतं सेवा समाजामध्ये. तर अशा वेळी मरण बरे वाटते, कारण यातून यातनातून सुटका तरी होते. अंतकरणात अमृताऐवजी तरदारीपेक्षा क्रूर कठोर चीड निर्माण होते. आणि हा अनुभव नोकरी करण्यासाठी जात चोरून राहणाऱ्या मास्तरला आहे. म्हणजे तो पात्र कोण आहे? मास्तर आहे, जो आपले नोकरी करण्यासाठी जात वेगळी आहे असं सांगून राहतोय. ठीक आहे. त्यानंतर जातीभेदामुळे रक्ताळलेला तो समदुःखी काशीनं सबकाशी संवाद साधतो. एकंदरीत खूप जातीभेदामुळे तो, या भीतीमुळेच तो लपवतो की आपल्याला हे जगू देणार नाहीत. मग पण शेवटी त्यांना माहिती होते की तो वेगळ्या जातीचा आहे, दलित साहित्य दलित जातीचा आहे. त्यामुळे इथे राहणे म्हणजे जिवंत मरणे, मरत भोगत जगणे, अशा प्रकारे जीवन जगत असणाऱ्या नायकाची जात जातप्रेमी लोकांना समजते. तेव्हा ते नायकाला मारतात. यावर त्या नायकाचे उद्गार, तुमचा मार मी कुठे खाल्ला म्हणूनच मला मारले, हे त्याचे उद्गार आहेत. आणि एकंदरीत आपण हे जेव्हा जात चोरली होती, मी जात चोरली होती, बाबूराव बागुल यांच्या कथासंग्रहाबद्दल आपण बोलतोय. आणि वाचकाच्या मनाविरुद्ध द्वेषाची भावना निर्माण होते आणि म्हणूनच मला मारले हे विधान मनूच्या विरूपाचे प्रतीक बनते. ठीक आहे. त्यानंतर काळोखाच्या कैद्यात जी हे आहे, कथा आहे, त्यामध्ये पारंपरिक रूढी संस्कारात डुबत असणारे जेव्हा अत्याचार करतात, तेव्हा स्नेहल कोमल अशी माता, वाटेवरची गिरजा गुंड वाटेवरची गिरजा जी आहे, या गुंड या कथेत प्रेमाच्या भुकेलेल्या दादाच्या राक्षसी मनाचा एक जर्मन वैश्याने धिक्कार केलेला दाखवलेला आहे. त्यामुळे तो निग्रो त्या वेश्याच्या कोठीवर पाऊल ठेवत नाही आणि त्याचे हे भावपूर्ण चित्रण यांनी अतिशय कलात्मकतेने प्रतिबिंबित होते आहे. ठीक आहे. गुंड झालं किंवा मग काळोखाच्या कैद्या, कैद्याची आहे कथा, त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. त्या बाबूराव बागुल एकूणच दलित जीवनातील साधर्म साधून त्यांनी सम्यक दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिंतनशील आहे, संवेदनशील आहे. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी छान कथा लिहिल्या आहेत. आणि त्यांच्या कथेतील नायक हे वादळाच्या रूपात जखमी सापाप्रमाणे फुत्कारणे सुसाट वाऱ्यासारखे झपाटलेले पाहावयास मिळतात. आणि बाबूराव बागुल म्हणतात की त्याचप्रमाणे त्याची कथा जी आहे ती आगडोंब विझवणारी, धोधो पावसाच्या रूपात खडखडत येणारी, अशातून ती वावरताना दिसते. आणि गुंड जी कथा आहे त्यामध्ये अजस्त्र देहाचा तो दादा त्या संपूर्ण झोपडीपट्टी भूतासारखी घाबरते. वानर या कथेतील बाबू पैलवान त्याची अक्कल मुंगी एवढी, पण त्याचा देह हा मोठा, अस्वलासारखा. कुस्तीसाठी तो ब्रह्मचार्याचे पालन करतो, पण बायको दिसतच त्यांना कवेत घेतो. भोवाडा, दसऱ्याचा रेडा, पैसूक, स्पर्धा या कथातून जगावेगळे अनुभव विश्व आविष्कृत होते, त्यामुळे त्यांच्या चापुरी बाहेरच्या वाटतात. तर बाबुराव बागुलच्या ज्या कथा आहेत त्या एकंदरीत व्यक्तिकेंद्रीय असून त्या त्या व्यक्तीभोवती गुंफलेल्या असतात. जे पण पात्र आहेत त्या त्या भोवती काय ते गुंफलेले असतात. आणि यांच्या कथा कशा आहेत? व्यक्तिकेंद्रीय आहेत. कशा आहेत? व्यक्तिकेंद्रीय. ठीक आहे. तर व्यक्तिकेंद्रीय आहेत आणि त्या व्यक्ती आत्मकेंद्रित असून त्या चारचौघासारख्या दिसत नाही, त्या वेगळ्या आहेत. तर त्यांना स्वतःची भूकही तृप्त करण्यासाठी रूढ मार्ग स्वीकारत नाही, कारण बागलांची कथा जी आहे ती रंजकतेचा आहे, अद्भुततेचा आधार घेत नाहीत. ठीक आहे. ती मनाला बैचेन करते, अस्वस्थ करते. एकंदरीत जेव्हा आपण असं अत्याचार बघतो किंवा कोणाचा अपमान, दुःख बघतो, तेव्हा आपल्याला काय होतं? अस्वस्थ होतं ना. त्यामुळे त्यांच्या कथा ज्या आहेत थोड्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि कारण हे जे भयंकर दृश्य आहे किंवा भयंकर दाहक जीवन आहे, दलितांच्याच वाटेला का येते आहे, याची कारणे बागुलांची कथा वाचताना आपल्याला शोधायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बाबुराव बागलची कथा ही आत्मकेंद्रित असून ती दलित जीवनाचे अवाढव्य, आक्रमक असे व्यक्तिकेंद्र विश्व रंगविले असताना वाचकांना आनंद आणि रौद्र भीषणतेचे आश्चर्यजनक धक्के देते. शिरीष पै यांनी म्हटलेलं आहे की बागुलींची कथा ही एका चौकटीत बंदिस्त न होता आक्रमक चित्राप्रमाणे वाटते. कशी वाटते? आक्रमक वाटते, कारण त्यांची जी भाषा आहे ती विद्रोही पद्धतीची आहे. ठीक आहे. ढगांनी भरून यावे आणि वाऱ्याने मोकाट धावा सुटावी, जंगलातल्या झाडांनी खवळून पिसाळून हादरत राहावे आणि सृष्टीच्या काळजातल्या वाराने केव्हाही स्फोट होऊन उधळत चौफेर बाहेर पडावे, असे रौद्र रूपाचे हे चित्र आहे. आणि व्याकुळ बैचेन चित्रकाराने काळ्या जांभळ्या तपकिरी रंगातून त्यांना रंगवलेले आहे. त्यानंतर कथारूपामधून जे सांगायचे असते ते अत्यंत भीषण, तिरस्करी आणि भयानक असे बागलाच्या कथेत त्यांनी सांगितलेले आहे. लेखकाने जे प्रत्यक्ष पाहिले, भोगले, तेच विश्वानुभव कथेच्या आकृतीबंधात त्यांनी म्हणजे त्यांनी जे पाहिलेले आहे प्रत्यक्ष, तेच त्यांनी इथे मांडलेले आहे. तेच वास्तव दर्शन त्यांनी आपल्या कथासंग्रहातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि यामुळे त्याच्यातील आडदांड वाटणारे भीषण नाट्य कथेला सामर्थ्य देते आणि गावकुसाबाहेर झोपडपट्टीच्या भोवतालचे जे दलित जीवनाचे भयानक आहेत ते त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतलेले आहे. तर एकंदरीत मानवी दुःखाचे कारण जाती व्यवस्था आहे हेच त्यांना सांगायचं आहे यामधून. आणि या कथेतील नायक जे आहे ते स्वतःची जात लपवतो, मनुवादाचा पगडा असलेले राम शरण, माता प्रसाद असे वेगवेगळे उच्चवर्णीय जे लोक आहेत ते सुद्धा पात्र याच्यामध्ये आहे. त्यानंतर त्यानंतर नायक आपली जात लपवण्यासाठी तोलून मापून बोलतो, एकांतात रमतो हो ना. आणि मुंबईच्या काशीनाथ सपकाळाला जाती अस्पृश्यतेमुळे कामगारांशी सामना करावा लागतो. तो उग्र रागीट पवित्र धारण करून समूहाला आव्हान करतो. ठीक आहे. आणि उच्च निश्चितेमुळे स्फोटक दहशतीच्या आमाशून वातावरणामुळे हे सगळं निर्माण होते. तर जातीभेद जे आहे, द्वेष आहे, अस्मिता आहे, अस्पृश्यता आहे, है ना. काशीनाथ व नायकाचा नोकरी सोडण्याचा निर्णय, शेवटी काय असतं, तो पात्र जो मास्तर आहे ते नोकरी सोडण्याचा विचार करतात. आणि खरी जात समजल्यामुळे नायकाला झालेली मारहाण ही आदी घटना काय खूप मनस्ताप देणारी आहे, अस्वस्थ करणारी आहे आणि अंतर्मुख करणारी आहे, विचारप्रवण बनवते, यातून आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडते. या कथातली सर्व पात्रे जे आहेत ते सुळाच्या, संतापाच्या आणि दुःखाच्या दैन्याच्या टोकाला जाऊन पोहोचली आहे की त्याचा कधीही केलोट होऊ शकतो. एकंदरीत अशा पद्धतीने ही जेव्हा मी जात चोरली होती अशी बाबूराव बागुल यांची हे आहे कथासंग्रह आहे. आणि या कथासंग्रहातील एक लेखक विशिष्ट परिस्थिती समाजातील जाती व्यवस्थेला जोखडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. या कथेमध्ये लेखक एक विशिष्ट परिस्थिती जातीच्या जोखडातून बाहेर काढतो आणि वेगळ्या जातीमध्ये सादर करतो. नवीन अनुभव मिळतात, लवकरच कळत जाते की जात ही केवळ ओळख नाही तर एक काय आहे, सामाजिक रचना आहे जी त्याला पूर्णपणे स्वीकारता येत नाही. आणि कथा जातीव्यवस्थेच्या कठोर वास्तवावर आणि त्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नावर प्रकाश टाकते. बाबुराव बागुल दलित साहित्यातील एक महत्वाचे कवी आहेत, ज्यांनी लेखनातून समाजातील जातीय भेदभावावर आणि शोषणावर आवाज उठवलेला आहे. तर यावर कसे प्रश्न विचारले जातात तर एक मिनिट. हं. जेव्हा मी जात चोरली होती हे कथासंग्रह कोणाचे आहे? तुमचा मार मी कुठे खाल्ला म्हणूनच मला मारले, हे उद्गार कोणाचे आहे? कुठल्या कथेतील आहे? प्रेमाचा भुकेला असलेल्या दादाच्या राक्षसीपणा एक जर्मन वेश्येने धिक्कार केला, हा विषय कोणत्या कथेतून आहे? तर हा गुंड कथेतून आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारू शकतात. त्यानंतर त्यांनी बहुतांश दलित जीवनाचे भयानक वाटणारे अंतःपद लेखक यांनी इथे अलगदपणे उलगडून काढले आहे. आणि जाती व्यवस्था जी आहे त्याबद्दल त्यांनी भरपूर कथा आपल्या कथेद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जेव्हा जात चोरली होती या कथेचा सारांश लिहा असं पण आपल्याला येऊ शकतं ना. किंवा मग त्या कथेतील नायकांबद्दल विचारलं जाऊ शकतं आपल्याला. आणि तो म्हणजे कसं कथेतील नायक एक मोठ्या मानसिक आणि भावनिक संघर्षातून जातो हे आपल्याला सांगायचं होतं. अम, ठीक आहे. तर एकंदरीत पुन्हा कसं असतं तर नायक त्यामध्ये काय केलं होतं, नायकाने स्वतःची ओळख लपवली त्यामुळे त्याला राहायला घर मिळाले. जर त्याने आपली स्वतःची ओळख दाखवली असते तर त्याला घर मिळाले नसते है ना. तर स्वतःची ओळख लपवण्यासाठी नायक कुणाशी बोलत नाही, अगदी एकटा एकटा राहतो. परंतु एके दिवशी त्याची खरी ओळख तेथील लोकांना कळल्यामुळे त्याला लोकांकडून खूप मारहाण केली जाते. आणि जेव्हा मी जात चरली होती या कथेतील नायकाचे दुःख या कथेतील आहे. ठीक आहे. तर मग काय करतो, एका क्षणी स्वतःची ओळख लपवतो, स्वतःच्या जातीचा त्याग करतो, त्याला वाटतं की असं केल्याने समाजात मान मिळेल. पण असं होत नाही. एकाकीपणा, अपराध, ओळखीचा स्वभाव हे सगळं यामध्ये लिहिलेलं आहे. पण शेवटी काय करतो, नायक सत्य स्वीकारतो आणि स्वतःची जाहीर ओळख देतो. यातून आपल्याला हे आहे की समाजाकडून कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजे, तर समानतेची वागणूक केली पाहिजे है की नाही. आदर, भेदभाव न करणे, समान संधी संधी मिळणे, हे सगळं आपल्याला समाजाकडून अपेक्षा असतात काय, म्हणजे यावरून कळते आपण. ठीक आहे. एकंदरीत आपण याचा सारांश पाहिलेला आहे जेव्हा मी जात चोरले होते. ठीक आहे. आणि सगळ्यांनी तुम्ही एकंदरीत जेव्हा मी जात चोरली होती हे कथासंग्रह वाचू शकता. आणि नक्कीच वाचा. आणि आपली 1 ऑगस्ट पासून बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
धन्यवाद, थँक्यू.